नमस्कार. आपल्या सगळ्यांचं मी आटकेपारच्या लॉकडाऊन नंतरचे अर्थकारण या सत्रामध्ये स्वागत करतो. आपण गेले काही दिवस विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांची मतं लॉकडाऊन नंतरचे अर्थकारण या विषयाच्या अंतर्गत जाणून घेत आहोत. पण भारताबरोबरच एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे लॉकडाऊन चालू आहे, त्यामुळे सर्व व्यवहार थांबलेले आहेत. अशा वेळी जागतिक पातळीवर त्याच्या अर्थकारणावर काय परिणाम होतील, ते किती काळ टिकतील, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आपटे सरांकडनं. वर्ल्ड बँकेपासून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करणारे प्रदीप सर, तुमचं मी आटकेपारच्या या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. सर, गेले म्हणजे अचानक सगळीकडे या कोरोनाच्या नंतर आता लॉकडाऊन सुरू असल्यामुळे सर्व व्यवहार अचानक थांबलेले आहेत. सगळे उद्योगधंदे थांबलेले आहेत. अशा वेळेला जागतिक स्तरावरती त्याच्या अर्थकारणावर याचे काय परिणाम अ, होतील आणि ते साधारण किती काळ टिकू शकतात असं आपल्याला वाटतं? तुमचा ऑडिओ सर ऑन करायला हवाय. ऑडिओ ऑफ आहे. हां, मला आला, आला. एक गोष्ट खरी आहे की परिस्थिती एका अर्थानं अभूतपूर्व आहे. म्हणजे पूर्वी अशा प्रकारच्या घटना अजिबात घडल्या नाहीत असं नाही, हां, परंतु एकाच वेळेला सर्वच्या सर्व देशांमध्ये अशा प्रकारचा परिणाम घडावा असं हां. उदाहरण कदाचित आणि त्याच्यामुळे अर्थव्यवहार थांबावेत असं उदाहरण बरोबर, कदाचित इतिहासात झालं नसेल. बरोबर. पण अगदीच याच्याशी साधर्म्य नसणाऱ्या घटना घडल्या नाहीत असंही नाही. दुसऱ्या बरं. महायुद्धानंतरची जी परिस्थिती होती ती परिस्थिती अनेक बाबतीमध्ये आजच्यासारखीच होती आणि बरं, कदाचित काही बाबतीमध्ये ती याच्यापेक्षा जास्त भयंकर होती. बरं. एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर उदाहरणार्थ युरोप खंडामधल्या अनेक देशांमध्ये आणि आशियामधल्या देखील विशेषतः जपान आणि आसपासच्या भागांमध्ये ज्याला आपण भौतिक स्वरूपातलं शारीरिक स्वरूपातलं असं भांडवल म्हणतो, त्या हां, भांडवलाच्या ज्या क्षमता असतात, बरं. पायाभूत सुविधा असतात, रस्ते, वीज किंवा पाणी पुरवठा, मोठमोठ्या प्रकारचे ब्रिजेस, या बरं, सगळ्याची मोठी पडझड झाली होती आणि या अशा परिस्थितीतून देखील युरोप आणि जपान सारखा देश हा वरती आलेला आहे. बरोबर. या लॉकडाऊनचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये खरं तर अशा प्रकारची हानी कुठलीच झालेली नाही. हानी बरोबर. झाली आहे ती मुख्यतः या प्रकारची की हे सर्व अस्तित्वात असूनही जीवाच्या भीतीमुळं माणसांना आहे ते व्यवहार सर्व थोपवावे लागले आणि थांबवावे लागले आणि काही बाबतीत सक्तीनं थांबवावे लागले. बरोबर. आणि ही भीती कदाचित पूर्णतया आत्ताचे असलेले निर्बंध जरी काढून टाकले तरी ती हां, पूर्णतया भीती आपोआप नाहीशी होणार आहे असंही नाही. बरोबर. ह्या विषाणूचं स्वरूप लक्षात घेता जोपर्यंत त्याच्यावरती हमखास लस येत नाही तोपर्यंत काही ना काही प्रमाणात याचा उद्रेक कुठे ना कुठे कमी जास्त प्रमाणात होत राहणार. आणि बरोबर. तसा कुठं झाल्याची बातमी आली की अलीकडे कुठलीही बातमी असली की त्याची जास्त चौपट अतिशयोक्ती होऊन आपल्या हातात पडते. त्यामुळे त्याच्यावरती तशाच प्रकारची प्रतिक्रिया होणार. मग परत लोक असं समजायला लागणार की आता परत येण्याची असं शक्यता आहे, मग बंदी आली तर काय होईल. मग तेवढे 2 बरोबर. दिवस जसं आपल्याकडे पूर्वी व्हायचं की पेट्रोल संपलंय असं नुसती आवई उठली की रांगा लागायच्या आणि त्या रांगा लागायच्या म्हणूनच खरं पेट्रोल संपायचं. अशा हां, घटनाही घडण्याची पुरेशी शक्यता आहे. बरोबर. कारण हा पूर्ण आटोक्यात लगोलगच येईल असं सांगण्याची आत्ता चिन्ह नाहीत. बरोबर. तरी सुद्धा राज्य सरकारांनी, केंद्र सरकारांनी आणि विशेष करून त्याच्याच जोडीनं, त्याच्या बरोबरीनं ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांची सरकार म्हणतो, यांनी बरोबर. याच्यासाठी एक प्रयत्न करायला पाहिजे. तो असा की जर समजा असं होण्याची शक्यता असेल तर त्याच्यासाठी पुढचे 6 महिने ते वर्षभर अशी तपासणी केंद्र आणि त्यांना दाखल करण्याची सुविधा ही तात्पुरत्या स्वरूपापासून कायमच्या स्वरूपापर्यंत जिथे जिथे शक्य असेल ती हां, जारी ठेवावी. तर नाही झालं तर मी म्हणतोय त्या प्रकारची अफवा उठणं, ती भीती परत तयार होणं आणि लोकांनी परत जसं कासव आत आपले हातपाय ओढून घेतं तसं अर्थव्यवस्थेनं मागं जाणं, असं हे जर थोपवायचं असेल तर याची गरज आहे. आता प्रश्न असा आहे की हे अशा प्रकारचं संकट येईल हे काही कोणाच्या स्वप्नात नव्हतं. आणि बरोबर. एकाएकी जरी त्याची चाहूल नोव्हेंबर पासून लागली तरी ते हां, इतक्या झपाट्यानं इतक्या देशांमध्ये इतक्या अ, घातक प्रमाणात पसरेल अशी कोणाला पुरेशी कल्पना कल्पना आलेली नव्हतं. नव्हती. बरोबर. आल्यानंतर
जी काही आतापर्यंत पावले उचलली गेली त्याच्यामधल्या त्रुटी बिटी हा आपण क्षणभर बाजूला ठेवू. एक गोष्ट नक्की आहे, आपण एरवी जागतिकीकरण वगैरे अशा गोष्टी बोलतो, पण आपल्या आता लक्षात येत नाही आपली असणारी निर्यात अधिक आयात यांची बेरीज केली हा आणि आपल्या देशात जे काही म्हणून उत्पन्न तयार होतं दरवर्षी त्या उत्पन्नाशी जर त्याचं प्रमाण बघितलं तर ते जवळपास 50% आसपास असतं. बर म्हणजे आपण जगावरती अगोदरच पुरेशा दोन्ही रीतीनं अवलंबून आहोत. आयात बरोबर करतो याचा अर्थ तेवढा पुरवठा आपण जगाकडून घेतो, निर्यात करतो बरोबर याचा अर्थ पुरवठा आपण त्या देशांना करत असतो, त्याच्यातून मिळणारं काही ना काही उत्पन्न आणि त्याच्यातून चालणारी जे अर्थव्यवस्थेची जे चाक आहे ते चाक हे त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे ही बरोबर दोन्ही प्रकारची चाकं वेगवेगळ्या रीतीनं ठप्प झाली आहेत. म्हणून बरोबर याला आपोआप स्वाभाविकता जागतिक स्वरूप आहे. म्हणजे बरोबर असं होणार नाहीये की काय त्याचं अमेरिकेत काय व्हायचं ते होईल, चीनमध्ये काय व्हायचं ते होईल. आपण आपल्या स्वतःच्या बाळावरती आपल्या स्वतःच्या पायावरती पूर्णतया पूर्वी जसं काही चालू होतं तसं किती चालू ठेवू. तर हे बरोबर अनेक बाबतीमध्ये कठीण होईल. याचं कारण आपलं इतर जगावरचं अवलंबित्व हे आपण समजतो त्यापेक्षा बरंच मोठं असतं. काही काही बाबतीमध्ये जरी ते अवलंबित्व मोठं असलं तरी सुद्धा ते अवलंबित्व नाहीसं होणार आहे असं नाहीये. हा कुठल्या किमतीला होणार आहे हे आत्ता सांगता येत नाही. बरोबर ज्याच्या आता फार मोठ्या प्रमाणापासून जास्त बातम्या येत आहेत ते म्हणजे हा तेलाच्या किमती घसरतात. आता तेलाच्या किमती घसरतात याचं कारण असं, तेलाचं उत्पादन ही परिस्थिती अशी असते की ती लगोलग थांबवता येत नाही. बरोबर काही ना काही प्रमाणात चालू ठेवून त्याचा साठा वाढवत न्यायला लागतो. आता बरोबर परिस्थिती अशी झाली आहे की साठा वाढवण्याची क्षमता ही देखील जवळपास संपत चालली आहे. बरोबर त्यामुळे याच्यामुळे जे काही तेलाच्या किमतीवरती आता लगोलग परिणाम जे दिसतात, कारण लोक तेल काढून ठेवतात, गॅस सप्लाय पाईप मधून चालू राहत असतो, पण याला मागणीच नाही. मागणी नाही तर याचं काय करायचं. आणि ती मागणी नाही म्हणून पुढच्या महिन्याभरात मागणी नाही, त्याच्या पुढच्या महिन्याभरात नाही, त्याच्या पुढच्या महिन्यात जर बघायला गेलं तर मागणी नाही अशी अवस्था नाहीये. किंबहुना त्या किमती इतक्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या दिसणार नाही. पण आत्ताच्या बरोबर किमती या ज्याला आपण उणे म्हणतो तशा उणे झालेल्या आहेत. आता बरोबर आपल्या एकूण आयातीमध्ये जवळपास 30% वाटा, म्हणजे याला वस्तूंची आयात आपण म्हणतो, त्यातला 30% वाटा हा फक्त तेलाचा असतो. बरोबर हा वाटा स्वस्त होण्याची शक्यता आहे. आता बरोबर प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थशास्त्रात अशी म्हण आहे की कुठलीही गोष्ट फुकट नसते. म्हणजे तुम्हाला बरोबर जो लाभ होतो असं वाटतं त्याची काही ना काहीतरी एक अप्रत्यक्ष किंमत तुमच्या डोक्यावरती मानगुटीवरती कायम बसलेलीच असते. आता बरोबर उदाहरणार्थ आज तेलाच्या किमती कमी आहेत, तेलाच्या किमती कमी आहेत म्हणून त्याच्यावरती लावलेले जे कर आहेत ते कर आणि या करातून मिळणारं उत्पन्न हा याच्यावरती केंद्र सरकारचं फार मोठ्या प्रमाणात महसूल उपलब्ध असतो. आता बरोबर किमती कमी झाल्या आणि जर किमती जर कमी करायला लागल्या तर तो महसूल पण कमी होणार आहे. तो जेवढा कमी होईल तितकी सरकारची खर्च करण्याची जी नैसर्गिक कुवत आहे ती पण कमी होणार आहे. आणि बर या घडीला सरकारची खर्च करण्याची कुवत अगोदरच कमी झाली आहे, ती सातत्यानं पुढे तशीच कमी राहील अशा अवस्थेत कोणतंच सरकार चालणार नाही. त्यामुळे या बर प्रत्येकाचे परिणाम काय काय होतील याच्याबद्दलची अटकळ बांधणं ही जरा कठीण गोष्ट आहे. जे एरवी मी आपलं थट्टेनं सांगतोय, एरवी भविष्य सांगणारे लोक जसं सांगतात ना की एवढे 6 महिने जाऊ द्या, हा तशीच परिस्थिती आता जवळपास सगळ्या देशाची आहे, फक्त भारताची आहे असं नाही. कारण बरोबर हे प्रश्न आपण जे बोलतो ते आज प्रत्येक देशात विचारले जातात, प्रत्येक देशात विचारले जाणार. बरोबर याला आंतरराष्ट्रीय जो काही म्हणजे ते जे कंगोरे आले त्याच्यामध्ये हा विशेषतः चीन हा त्याच्यामधला एक कोणतरी दोषी मोठं राष्ट्र आहे असा सूर सर्वत्र आहे. तो तसा बरोबर भारतामध्ये देखील येईल. बर पण भारतामध्ये येईल म्हणून चीन मधल्या सगळ्याच वस्तूंवरती आयातींवरती लगोलग घालता येईल, बंदी घालता येईल अशी परिस्थिती नाही. बरोबर ती काही ना आता काही तुम्ही प्रमाणात जे चालूच ठेवावी लागेल. आता तुम्ही जे म्हणलात की हा करोना सारखा क्वचितच उद्भवणारी ही घटना आहे आणि त्याच्यामुळे या घटनेमुळे बदललेलं जी आर्थिक संकट आहे तर त्याच्याकडे बघण्याचा अर्थविषयक दृष्टिकोनच बदलावा लागेल असं वाटतं का? काही प्रमाणात हो. याचं कारण ज्या प्रकारच्या बाजारपेठा आपण पूर्वी गृहीत धरत होतो त्या प्रकारच्या बाजारपेठा निदान पुढचे 6 ते 8 महिने हा पूर्वी सारख्या लगोलग मिळणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बर कारण आता उदाहरणार्थ असं लक्षात घेऊ आपण, आज साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत द्राक्षाचे कंटेनर जात होते. हा त्याच्यानंतर ते द्राक्षाचे कंटेनर जाणंच बंद झालं. म्हणजे मी बरोबर मुद्दामून निर्यातीचं उदाहरण घेऊन सांगतोय, बरोबर शेतीच्या निर्यातीचं उदाहरण घेऊन सांगतोय. आता हे कंटेनर जर आता आपण ती द्राक्ष समजा इथे खपली, काहीतरी खाल्ली पडक्या भावानं का होईना, पण नंतर पुढच्या सीझन मध्ये द्राक्षाची मागणी किती असेल
याच्याबद्दल जर अटकळ बांधायची झाली तर आता द्राक्षाबद्दल अन्य देश कोणकोणत्या प्रकारचे निर्बंध घालतील, मागणी बरोबर. तेवढीच राहील का, त्या किमतीला राहील का, या प्रकारच्या ज्या अनिश्चितता आहेत त्या हा. अनिश्चितता या घडीला कोणी सांगू शकत नाही. या बरोबर. अर्थानं एवढे 6 महिने जाऊ द्या हे बरोबर भविष्य आहे. कारण बरोबर. आपल्याला जसा हळूहळू पूर्वपदाला यायला वेळ लागणार आहे तसा हा. उरलेल्या देशांनाही पूर्वपदाला यायला वेळ लागणार आहे. ज्या बरोबर. देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोग अजून प्रचलित आहे त्या बरोबर. अर्थव्यवस्थांना देखील पूर्वपदावरती यायला काही ना काही प्रमाणात वेळ लागणारच आहे. अमेरिकेसारखं राष्ट्र घ्या की ज्याच्यामध्ये ही मागणी खूप मोठी आहे तिथून येणारी सगळ्या जगासाठी असणार. बरोबर. चीनमध्ये मागणी पूर्ववत झाली असं चीनचं म्हणणं आहे. बरोबर. जेव्हा आपले आयातदार चीनमध्ये जातील आणि त्यांना त्याच प्रकारची आयात मिळायला लागेल त्यावेळेला आपल्याला असा विश्वास बाळगता येईल की निदान या आयातीवरती अवलंबून असणारे हे व्यवसाय आता सुरळीत चालतील. ही अनिश्चितता ही या प्रकारच्या घटनेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण जगभरात कशाच बद्दल निश्चितता नाही. या बाबतीत दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण घेणं हे एका अर्थानं योग्य ठरत नाही. याचं कारण दुसरं महायुद्ध संपून गेल्यानंतर युरोप जरी बेचिराग झाला असला, आशियातले अनेक देश जरी बेचिराग झाले असले तरी सुद्धा तुलनेनं अमेरिकेची अर्थव्यवस्था ही अनेक अर्थानं शाबूत होती. इतकी की ते या देशांना कर्ज करून उभं करू शकणार होते. आता आताची परिस्थिती अशी आहे की आपण अमेरिकेकडे त्या मदतीची गरज म्हणून बघतोय असं नाही, पण अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया ही देखील म्हणजे यांचा एकूण आपला आयातीमधला जरी वाटा बघितला, निर्यातीमधला वाटा बघितला, ही महत्वाची राष्ट्र आहेत आणि यांची पूर्वपदावरती येण्यासाठी लागणारा काळ हा भारतीय अर्थव्यवस्थेवरती नक्की परिणाम घडवणार ही गोष्ट 100% खरी आहे. लोक असं समजतात चीनवरती बंधन घालता येईल का, तर बंधन घालता येतं. सगळ्याच राष्ट्रांना येते, एक लक्षात घेतलं पाहिजे, फक्त आपल्याला नाही. कारण जेव्हा अशा प्रकारची बंधनं घातली जातात त्यावेळेला WTO कराराचा फारसा संबंध पोहोचत नाही. एरवी फक्त एका बाबतीत पोहोचतो. तुम्ही असं म्हणू शकत नाही की याच देशाला आम्ही बंधन करू, म्हणजे चीनवरती बंधन घालू, फक्त उरलेल्या कोणावरती लावणार नाही असं म्हणण्याची आजच्या घडीला परिस्थिती नाही. बंधनं सर्वांना एकसारखी लागावी हे पहिलं कलम असतं. पण तरी सुद्धा एक लक्षात घ्या, एक अग्रीमेंट आहे त्याला सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी अग्रीमेंट असं नाव आहे. गॅट मधलं ते एक अग्रीमेंट आहे. गॅट म्हणजे अनेक अग्रीमेंटचा एक संच असतो. तर त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे वनस्पती, प्राणी किंवा मनुष्य जीवाला हानी पोचते अशा प्रकारची आरोग्य संबंधी कोणतीही घटना ही थोपवण्यासाठी म्हणून कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन लावण्याची मुभा आहे. असं नाहीये की गॅट आहे याचा अर्थ काही करून आपण तो माल घेतलाच पाहिजे, बिलकुल नाहीये. आपण ती मुभा लावू शकतो, फक्त त्याच्यावरली अट अशीच आहे की आपण जो निकष किंवा जी कसोटी एका राष्ट्राला लावू जवळपास त्याच प्रकारची कसोटी अन्य राष्ट्रांनाही लावावी लागते. हे वगळता गॅटचा काहीही संबंध येत नाही. पण एक उत्सुकता म्हणून विचारतो की जेव्हा हा गॅट करार झाला होता त्यावेळेला भारताचं वजन बाकीच्या देशांकडे भारताकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता आणि आताचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर भारताकडे आता एक चीनला पर्याय म्हणून पण लोक बघता आहेत. तर भारत खरं तर तसा पर्याय म्हणून उभं राहू शकतो का असं आपल्याला वाटतं? नाही, याचा नाही, तुम्ही म्हणताय त्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य आहे, पण याचा गॅटशी काही संबंध नाही. WTO किंवा गॅटशी काही संबंध नाही. संबंध आहे तो असा की भारत हे अशा प्रकारचं अर्धप्रगत म्हणा किंवा काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षमता तयार झालेलं आणि तयार होऊ शकणारं असं राष्ट्र, अशी एक अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे बघितलं जातं. ही गोष्ट खरी आहे. चीन मधून जर समजा ते उद्योग लगोलग कोणतीही गुंतवणूक याची तिथनं नाहीशी करता येत नाही. ही काय अल्लाउद्दीनची आरतीचा किंवा दिव्याचा राक्षस नाही की ते उचलून इकडच्या इकडे लगेच आणता येईल. परंतु असं नक्की होईल की या कारणामुळे जे आज चीन बद्दलचं अविश्वासाचं वातावरण आहे आणि हे अविश्वासाचं वातावरण जगभर आहे, म्हणून चीन मधून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वस्तूंवरती जर समजा अमेरिकेसारख्या राष्ट्रानं जर समजा स्वतःच्या आग्रहापाठी म्हणून गॅटच्या चौकटीत कधी गॅटची चौकट मोडून, ज्याला सेफगार्ड मेजर्स नावाचा एक प्रकार आहे, सेफगार्ड मेजर्स खाली अमेरिका अशा प्रकारचं बंधन लावतो. असं जर लावलं तर चीन मधनं येणारा माल फक्त चीनी नसतो, तो अमेरिकन पण असतो. तो अमेरिकन कंपन्यांचा माल देखील चीनमध्ये तयार होतो, अमेरिकेत विकला जातो. जपानी कंपन्यांचाही माल चीनमध्ये तयार होतो, जपान आणि अन्यत्र विकला जातो. हे लक्षात घेतात चीनवरती बंधन घालायचं म्हणजे काय, तर चीन मधून निर्माण होऊन तयार होणाऱ्या वस्तूंवरती बंधन घालायचं. असे त्याच्यात अनेक क्लिष्ट
प्रश्न तयार होतात. बरोबर. पण ही गोष्ट खरी आहे. जपान सारखी आणि युरोपामधली काही राष्ट्र त्यांची आत्ताची चीन मधली जी घडी आहे ती घडी हळूहळू कमी करून भारतासारख्या देशामध्ये यायला उत्सुक असतील, ही वस्तुस्थिती आहे. पण आणि याच्यामुळे याला भारतीय अर्थकारणाला चालना मिळेल किंवा आपल्याला ह्याच्यामुळे पुढचे काही दिवस हे चांगले असतील असं वाटतं? म्हणजे आपण म्हणजे कशी भारताकडे एक शक्यता म्हणून बघितलं जातं. भारत हा काही एकमेव पर्याय नाही. बरोबर. सर, एक भारताकडे एक थोडंसं शक्यता. तुम्हाला फक्त एक करतो, तुमचा चेहरा दिसत नाहीये. थोडा आता बरोबर. येस. तर भारताकडे एक शक्यता म्हणून जेव्हा बघितलं जातं त्यावेळेला भारतातली राज्य विशेष करून हां. केंद्र सरकारनं आत्ताची जी बंधनं घातली आहेत ती भारतीय कंपन्या सहजी चिनी कंपन्यांना आपल्या खिशात घालता येऊ नयेत म्हणून असणारी बंधनं घातली. बरोबर. पण आता जर समजा अन्य कोणत्या देशातल्या गुंतवणूकदाराला इथं बोलवायचं तर तो केवळ आता चीन बद्दल काहीतरी भयंकर परिस्थिती झाली आहे म्हणून चंबू गबाळा आवरून भारतामध्ये पलायन करायचं असं कोणी येत नाहीये. त्यांना इथे बरोबर. येऊन पुढची 10 वर्ष 15 वर्ष व्यवसाय करायचा. या व्यवसायासाठी अनुकूल परिस्थिती भारतात आहे का? त्याच्याबद्दल त्यांना तशी बरोबर. शाश्वती वाटते का? ही शाश्वती बरोबर. वाटण्यासारखी अवस्था राज्य सरकारांनी तयार केली पाहिजे. आणि लक्षात घ्या मी म्हणतोय बरोबर. राज्य सरकारांनी. कारण शेवटी बरं. आता सरकारी धोरणाचा विचार करताना केंद्र सरकारचा फार विचार करतो आणि राज्य सरकारांचा हां. करत नाही. पण हां. इथे आल्यानंतर पहिल्यांदाच आल्यांना लागेल जमीन, त्यांना लागेल वीज, त्यांना लागतील रस्ते, त्यांना लागतील छोट्या छोट्या परवान्यांच्या कटकटीपासून मुक्तता. हे कोण देऊ शकतं आज? तर आज ते मुख्यतः राज्य सरकार देत नाहीत म्हणून अडचणी आहेत. त्यामुळे बरोबर. राज्य सरकार जोपर्यंत या प्रकारची धारणा बदलत नाहीत तोपर्यंत त्यांची जरी संधी असली तरी ती पदरात पडून याची क्षमता आपोआप तयार होणार आहे असं नाही. त्यांनी ती तयार केली पाहिजे. बरं, बरं. आणि मग आता जे लोकांच्या मनात एक भीती आहे, की आता या सगळं लॉकडाऊन उठल्यानंतर सर्व व्यवहार सुरू झाले, की सर्वत्र महागाई होईल, सगळ्याचे दर वाढलेलेच असतील. तर ही म्हणजे हा लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, की महागाई वाढेल, तर खरंच असं सगळं होईल का महागाई? का काही प्रमाणात काही गोष्टींचे दरही कमी होऊ शकतात? नाही, आत्ताची ज्या प्रकारची महागाईची लोकांना जी भीती वाटते त्याला 2 वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत. एक पैलू हां. असा आहे की आत्ताच्या बंधनांमुळे आता जो काही तथाकथित आवश्यक वस्तू म्हणून जो पुरवठा दिसतो त्या हां. पुरवठ्यावरती असणाऱ्या बंधनांमुळे त्याची टंचाई जाणवायला लागली. त्या बरं. तुटवड्यापोटी किमती वाढायला लागल्यात. उदाहरणार्थ भाज्या. बरं. अनेक ठिकाणी भाज्या ज्या मिळतात त्या पूर्वीच्या पेक्षा आत्ताच्या उन्हाळ्याच्या हिशोबानं भाज्या महागच असतात. काही बरं. फळही महाग असतात. पण ते बरं. आत्ताच्या या टंचाईमुळे ती जास्त महाग जायला लागली. बरं. असंच नंतर चालू राहील का? तर माझ्या मते तसं चालू राहणार नाही. पण त्याला एक दुसरा पैलू असा आहे की आता जर फार दीर्घकाळपर्यंत ही बंधनं चालू राहिली तर हां. यातला अनेक माल हा नाशवंत असल्यामुळे त्याचा तुटवडा पुढे देखील काही काळ चालू राहण्याची शक्यता आहे. हे त्या बरं. भीतीला एक साधारण काहीतरी कारण आहे. पण सर्व बाबतीत विशेषतः धान्यांच्या बाबतीत असं होईल, तेलाच्या बाबतीत असं होईल असं हां. मानण्याचं कारण नाही. बरं. उलट पक्षी ह्या प्रकारची मागणी आपण आज ज्या रीतीनं पुरवतो त्या प्रकारची मागणी आपण भागवू शकतो असा जर शेतकऱ्यांना जास्त आत्मविश्वास आला आणि हां. त्यांनी हे एक तात्पुरतं म्हणून जे आज आपण यंत्रणा उभी केली आहे त्याचं बरं. काही प्रमाणात का होईना पण दीर्घकाळ चालू शकेल अशा प्रकारच्या यंत्रणेत रूपांतर त्यांना करता आलं तर शेतकऱ्यांची देखील म्हणजे शेतमालाच्या बाजारपेठेचं स्वरूप देखील बदलू शकतं. हे आजच्या हां. परिस्थितीतून दिसतं. जेव्हा तो बाजारपेठेतला माल पहिल्यांदा कुठल्या तरी एका मोठ्या वाशी म्हणा आपल्याकडच्या पुण्यातल्या मोठ्या मध्ये जातो गुलटेकडी मार्केटला आणि मग तो छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडून आपल्याकडे येतो. हां. याच्या ऐवजी थेट विकू शकतो अशा प्रकारच्या कल्पना ज्या पूर्वी बोलल्या जायच्या त्याला आज काही ना काही प्रमाणामध्ये मूर्त स्वरूप लाभलंय. या शक्यतेचा जर समजा शेतकरी संघटनांनी किंवा शेतकरी ज्याला एफपीओ म्हणतात कंपन्यांनी हां. जर दीर्घकालीन फायदा उठवला किंवा आज शेतीमालाची जी बाजारपेठेबद्दलचा काही कायदा बदलला 2006 साली एक प्रस्तावित कायदा जो झाला त्याच्यानंतर एक काही प्रमाणात मुभा आली आणि त्याच्यामुळेच तुम्हाला असं लक्षात येईल हां. की काही काही मोठ्या ज्या व्यापारी कंपन्या आहेत त्यांनी थेट ग्राहकांना शेतकऱ्यांकडे येऊन विकण्याची सुरुवात केली. आता होती. या प्रकारच्या कंपन्यांना कदाचित उठाव मिळण्याची शक्यता आहे. या प्रकारच्या बरं. कंपन्यांना करार करायला शेतकरी राजी होण्याची शक्यता आहे. हा देखील त्याच्यामध्ये बदल घडू शकतो.
बरं. याच्यामुळे असं नाहीये की सार्वत्रिक आता ज्या प्रकारचा तुटवडा जाणवतो तसाच तुटवडा पुढच्या 3 महिन्यामध्ये सातत्यानं जाणवत राहणार आहे असं बिलकुल होईल असं मला वाटत नाही. बरं. पण या जागतिक अर्थकारणाचे रोजच्या म्हणजे सर्वसामान्यांना त्यांचं किंवा दैनंदिनीच्या ज्या गोष्टी असतील, याच्यावर खरंच काही परिणाम होतात का? नाही, मला कळलं नाही. मी म्हणलं जागतिक जागतिक आहे ते. अर्थकारणावरती जागतिक अर्थकारणाचे म्हणजे जी देवाण-घेवाण आपली इतर देशांबरोबर चालू असते, आपले त्यांच्यावर जे करार चालू असतात, काही करार आपण मोडतो, ह्याचे खरंच आपल्या दैनंदिन जीवनावरती सर्वसामान्यांच्या काही परिणाम होतात का? काही प्रमाणात निश्चित होत नाही. म्हणून तर सुरुवातीलाच सांगितलं की आपण अनेक प्रकारच्या गोष्टी आयात करतो आणि ते आयातीचं वंगण आहे म्हणून आपलं चाक चालत असतं. बरोबर. हे आपल्याला एरवी लक्षात येत नाही. आता साधी गोष्ट घ्या, आपल्याकडे तुलनेनं ज्या प्रमाणामध्ये म्हणजे साधारणतः 45% जनता ही मुख्यतः शाकाहारी आहे हां, आणि हां, यांच्या आहारामधला जो काही प्रथिनाचा भाग आहे तो हां, डाळीमधून जातो. हां. या डाळींची जेवढी मागणी भारतात आहे तितक्या प्रमाणात डाळींचं उत्पादन आपण करत नाही. त्यामुळे बरोबर, आपण डाळी आयात करतो. खाद्यतेल बरोबर, आयात करतो. बरोबर. आता ही आयात गेल्या अनेक वर्ष चालू आहे. असं नाही की अलीकडे सुरू झाली आहे. ही जवळपास 50 सालापासून अशीच आयात आहे. ही आयात बंद बरोबर. झाली किंवा कमी झाली तर त्याची किमती वाढणार आणि त्याचा आपल्या आयुष्यावर जोपर्यंत आपल्याला फटका बसत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की आपला काही फारसा संबंध नाही. सर आपल्याला आता एक लाईव्ह याच्यानं एक प्रश्न विचारतायत, की तुम्ही आता जी शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची योजना जशी म्हणलात, अशा कुठल्या योजना काही असू शकतात, की ज्या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण पुढे आणल्या तर आपल्या अर्थकारणाला, अर्थव्यवस्थेला थोडी चालना मिळू शकेल? खरं तर याच्याबद्दल फार पूर्वीपासून प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आता अलीकडचं उदाहरण जरी द्यायचं म्हटलं तर 2014 पासून आपण ई नाम हां, नावाची जी काही एक मार्केटिंग व्यवस्था उभी करावी हां, असं केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जे काही वाटाघाटी चालू आहेत त्याला हां. फारसं आजवर यश आलेलं नाही. याचं फार मोठं कारण राज्य सरकारांकडे बरं. आणि शेतीमालाबद्दल काय आहे तर कुठल्याही राज्यात उत्पादन होऊ दे त्याची खपण्याची जी ठिकाणं आहेत ती त्या राज्यापुरती मर्यादित नाही. म्हणजे बरं. साताऱ्यामधल्या समजा कोरेगावमधला घेवडा असेल किंवा नाशिकमधली द्राक्ष असतील ती भारतभर जातात, जगभर जातात. बरोबर. त्यामुळे जी बाजारपेठ आहे ती राष्ट्रीय पण शेतीमाल त्याचं विपणन याच्याबद्दलचा कायदा त्याचे नियंत्रण त्याची यंत्रणा ही सर्व राज्य सरकारांची असा हा बरोबर. तेढा आहे. जोपर्यंत बरोबर. राज्य सरकार एकत्र बसून याबद्दल बरोबर. एक प्रकारचं नियंत्रण आणत नाहीत किंवा एक हां, प्रकारची अधिक सुधारित अशी अवस्था जुना जो कायदा आहे ज्याला हां. आम्ही एपीएमसी म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट रेग्युलेशन ऍक्ट म्हणतो त्याच्या बरोबर. खाली या सर्व बाजार समित्या तयार झाल्या आहेत. या हां. कायद्याचं पूर्ण आमूलाग्र स्वरूप बदलण्याची गरज आहे. हे अनेक लोक अनेक वर्ष सांगत आले किंबहुना बरं. आज ज्याला इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट म्हणतात त्या हां. इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्टची देखील ठेवण बदलणं गरजेचं आहे. कारण आता पुरवठ्याची बरं. परिस्थिती बदलली आहे. टंचाईची बरं. कारणं बदलली आहेत. त्यामुळे बरं. त्याच्याशी सामना करायचा तर केंद्र आणि राज्य सरकारांनी या जुन्या कायद्याच्या आधारानं काम करू नये. नव्या प्रकारची आखणी केली पाहिजे. बरं. आता सर परवाच्या दिवशी आरबीआयने अनेक सवलती जाहीर केल्या. आपला रेपो रेट कमी केला. तर त्यांनी जाहीर केलेल्या या सवलती, रेपो रेट कमी करणं, हे नेमकं उद्योगधंद्यांना कशाप्रकारे चालना मिळू शकेल? आणि त्याविषयी थोडं आपण सांगितलं तर? सांगतो रेपो रेट याचा मुख्य अर्थ काय असतो तर हां. जेव्हा बँकांनाच कर्ज घ्यायचं असतं बरं. त्यावेळेला बँका कोणाकडून कर्ज घेतात रिझर्व्ह बँक किंवा कोणतीही केंद्रीय बँक जी असते कुठल्याही देशाची त्याची बरोबर. दोन वैशिष्ट्य असतात. ती केंद्र सरकारला किंवा त्या राज्य सरकारला म्हणजे सरकारची ती बँक असते आणि बरोबर. बँकांची पण बँक असते. बरोबर. त्यामुळे जेव्हा कर्ज पुरवठा करायची वेळ येते त्यावेळेला बँकांना जर समजा कर्ज पुरवठा करण्यासाठी कर्ज पाहिजे असेल बरोबर. तर ते कोणाकडून घेतील तर बरोबर. ते त्या केंद्रीय बँकेकडून घेतात. तो बरं. व्याजदर जितका खाली जातो तितक्या प्रमाणात ते ज्यांना व्याजानं पैसे देणार आहेत तो व्याजदर देखील खाली जाऊ शकतो. हे त्याचं बरोबर. मुख्य त्याच्या मागचा येणारा इशारा आहे आणि बरोबर. या इशाऱ्यानुसार रेपो रेट खाली येणं याचा अर्थ बँकांकडून पुढच्या काळामध्ये मिळणारं जे काही कर्ज आहे त्या हां. कर्जावरचा सरासरी व्याजदर हां. हा कमी होऊ शकतो आणि तो कमी हां. ठेवायला आरबीआय राजी आहे आणि म्हणून बँकांनी तसं करावं अशी आरबीआयची इच्छा आहे असं सांगण्याचा हा बरं. प्रकार. बरं. पण मग त्याच्यामुळे नक्की कुठल्या उद्योगधंद्यांना याच्यामध्ये फायदा होऊ शकतो? किंवा सर्वसामान्यांना काही त्याचा नाही असं खरं काही डायरेक्ट फायदा आहे का? नाही सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य म्हणण्यापेक्षा जे बँकांकडून कर्ज घेणार आहेत ना त्यांना हां. हा फायदा आहे. सगळे बरं. सर्वसामान्य बँकांकडे कुठे कर्ज घ्यायला जातात.
तर सर्वसामान्य नावाची गोष्ट काढून टाका डोक्यातून. अशी अशी करता येत नाही. सर्वसामान्य असं काही औषध आहे का? तर त्या रोगाचं वेगळं औषध असतं, तसं आहे. नाही म्हणजे त्यामुळे रोजचं एक नोकरदार माणसाला, सर्वसामान्य म्हणण्याचा उद्देश, एक नोकरदार माणसाला या गोष्टींचा काय फायदा होऊ शकतो का? आता एक कारण आम्ही येतं, अरे बातम्यांमध्ये आणि याच्यामध्ये वाचत असतो आणि पटकन लोक त्या वाचलेल्या गोष्टींवर, बघितलेल्या गोष्टींवरती विचार करत असतात. म्हणून एक शंका म्हणून विचारलं फक्त. हो बरोबर आहे, पण तू ज्याला नोकरदार म्हणतो ना, ज्याला नोकरदार म्हणता येईल असा संघटित असणारा भाग देखील एकूण काम करणाऱ्या लोकसंख्येपैकी 15% आहे जास्तीत जास्त. बर उरलेल्या 85% असा कोणी रोजचा रोजगार देणारा आणि त्यांना नोकरदार म्हणावा असं कोणी राहता नाहीये. त्यामुळे त्यांची परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. पण एक आहे, जसं कर्ज हे उद्योजकांना दिलं जातं तसं शेतकऱ्यांनाही दिलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना द्यायचं जे कर्ज आहे त्याच्यासाठी लागणारी जी काही क्रेडिट लाईन ही बँकांना मिळणार आहे, त्याच्यावरचाही व्याजदर कमी होऊ शकतो. खेरीज त्याच्यावरती जर अजून काही विशेष पाठबळ म्हणून जर समजा व्याजदरात, त्याला सबवेन्शन म्हणतात, म्हणजे जर समजा 5% कर्ज दिलं तर त्यातला 1% हा राज्य सरकार देणार किंवा अजून कुठलं सरकार देणार, तर ते सबवेन्शनची पण त्याच्यामध्ये घोषणा आहे ना. त्यामुळे तितक्या प्रमाणात व्याजदर कमी होऊ शकतो असा त्याचा अर्थ. बरं. सर अजून एक आपल्याला प्रश्न असा आलाय, की आता भीतीनं का होईना पण लोक बरेचसे जे शहरांमध्ये काम करणारे ते आपापल्या गावाकडे परतलेले आहेत आणि शहरामध्ये कोरोनाचं वातावरण जास्त आहे म्हणून ते गावातनं येतही नाही. तर अशा वेळेला गावामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळेल किंवा नवीन रोजगार तिथे सुरू होतील असं आपल्याला वाटतं? अशी शक्यता तुलनेनं फार तोकडी. किंवा ती तशी पूर्वी तोकडी होती म्हणून तर लोक तिथनं उठून इथं आली. त्यामुळे आता ते भीतीनं गेलेत आणि त्या भीतीपोटीच तिथं राहणार आहेत, तर कदाचित ते त्यांचा रोजगार शोधतील वेगळा किंवा एक वेगळ्या प्रकारचा रोजगार तयार होईल, पण याचं प्रमाण कमी राहणार आहे. आणि ते इथं आले आणि उठून गेले ते भीतीपोटी गेले, असं नाही की हौसेने गेले. बरोबर. भीतीचं वातावरण म्हणजे मगाशी तुम्ही थट्टेनं म्हटलं की 6 महिने जाऊ द्या, पण 6 महिने या प्रकारची भीतीच गेल्यानंतर पूर्ववत परिस्थिती होणं याचा अर्थ ज्या प्रकारचा रोजगार आणि ज्या प्रकारचं उत्पन्न त्यांना शहरात मिळत होतं त्या प्रकारचं खेड्यात मिळत नव्हतं, म्हणून तर ते शहरात आले होते ना. बरोबर. आणि हा जर आत्मविश्वास आला की अशा प्रकारची जरी समजा पुन्हा समस्या उद्भवली तर आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी तरतूद करता येईल किंवा दुसरा मार्ग आपल्या हाताशी ठेवता येईल. एवढी खुणवाट बांधून जर समजा कोणी आलेला असेल तर आजच्या सारखी परिस्थिती लगेच जरी उद्भवली तरी सुद्धा लोक तेवढ्या भीतीने जाणार नाहीत. त्यामुळे हा जो फटका बसल्यासारखी अनपेक्षित घटना घडल्यामुळे जो काही मजूर वर्ग परत गेलाय तर तिथेच राहील आणि त्याला तिथेच काम देता येईल असं करता आलं एखाद्या राज्य सरकारला तर फारच उत्तम. किंबहुना तसं करता येत नाही म्हणूनच हे मजुरांचे लोंढे शहराकडे येतात. पण म्हणजे मग प्रशासनानं नेमकं ही आपली विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी नेमकं काय करावं या पुढील काळामध्ये असं आपल्याला वाटतं? असं आहे, प्रशासन म्हणजे कोणतं प्रशासन आहे आधी पहिल्यांदा नीट लक्षात घ्या. आपण ज्या प्रकारच्या रोजगाराबद्दल बोलतोय याच्यातला फार मोठा रोजगार हा ग्रामीण भागात पण आहे आणि शहरी भागात पण आहे. शहरी भागामध्ये ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो, म्हणजे हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लोकांपासून छोट्या छोट्या रस्त्यावरच्या अनेक कारागिरांपर्यंत अशा प्रकारचा हा मजूर वर्ग आहे. विशेष करून कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे बांधकाम क्षेत्रामधला जो सर्व मजूर वर्ग आहे तो अशाच प्रकारचा, ज्याला तो कायमचा हलताच असतो. आता यांना लगोलग या धक्क्यातून सावरण्यासाठी म्हणून राज्य सरकारांना काय करता येईल याचं एक उत्तर आपण फार पूर्वी शोधलेलं आहे. जेव्हा 71-72 साली मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाला महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला आपण रोजगार हमी योजना सुरू केली. या रोजगार हमी योजनेचं बदललेलं परिणत स्वरूप म्हणजेच ही महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. या प्रकारची हमी योजना चालवायला राज्य सरकारांना प्रत्यवाह नाही, किंबहुना जे पहिलं म्हणून जे काही आर्थिक घोषणा केंद्र सरकारकडून आल्या त्याच्यामध्ये अशा प्रकारची कामं चालवायला अधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल हे त्या घोषणेमधलं एक महत्वाचं सूत्र होतं. आता हा निधी केंद्र सरकार देऊ शकतं, केंद्र सरकार कामं सुरू करू शकत नाही. कामं राज्य सरकारनं काढायची असतात. किंबहुना या योजनेमध्ये तर राज्य सरकार अधिक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे उदाहरणार्थ ग्रामपंचायती किंवा छोट्या असणाऱ्या नगरपालिका यांनी कामं काढायची असतात. त्यांनी जर ती कामं काढण्यामध्ये जर ते पुरेशी तत्परता दाखवली नाही किंवा याच्यामध्ये कामं कशा प्रकारची काढायची याच्या ज्या अटी आहेत त्या अटी देखील शिथिल कराव्या अशी राज्य सरकारने उलट मागणी करावी. तशी मागणी जर त्यांनी केली तर त्या प्रकारच्या रोजगाराची उपलब्धता तयार करून देणं हे राज्य सरकारला जास्त सुगम जाईल. जे उदाहरण म्हणून सांगतो, कारण हे आपल्या रोजगार हमी योजनेमधून उचललेलंच कलम होतं.
की हा एकूण जो काही खर्च अशा प्रकारच्या रोजगार निर्मितीत जातो त्याच्यापैकी कमीत कमी 50% 60% इतका वाटा फक्त मजुरीवरती गेला पाहिजे. बर याचा अर्थ 40 पैशाची साधनं, रॉ हा मटेरियल असो, यंत्र असो, हे 40 पैशात बसवायचं आणि हा जो काही रुपया खर्च होईल त्यातला 60 पैसे मजुरीवर गेला पाहिजे. आता बर कदाचित अशा प्रकारची कामं काढणं हे बऱ्याचदा अवघड होतं. किंबहुना हे अवघड होतं म्हणूनच महाराष्ट्रात मराठवाड्यातले काही जिल्हे आणि विदर्भातले जिल्हे वगळता रोजगार हमी योजना फार काळ आपल्याला चालवता आली नाही. बर त्याच्यासाठी एक मार्ग काय आहे की राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या म्हणून ज्या रस्ते बांधणीचे जे प्रकल्प आहेत त्या बर रस्ते बांधणीच्या प्रकल्पामध्ये स्थानिक स्वरूपामध्ये रोजगार तयार करता येतो. पण हे देखील म्हटलं तर अर्धवट फसवं उत्तर आहे. कारण बर या योजनेमध्ये अशी अट असते की ते साधारणतः त्या गावाच्या पासून 5 किलोमीटर अंतरात द्यायचं. बर हे देखील अनेक ठिकाणी शक्य होत नाही. म्हणजे बर थोडक्यात म्हणजे हे हा कारण महत्वाचा मुद्दा आहे म्हणून जास्त हो तपशिलाने अगदी सांगतो. शहरी येस भागात सर माहित हो नसतो. कारण 50% मजुरीवरतीच जर काम व्हायचं असेल तर रस्त्याचं कोणतं काम होईल तर रस्ता फार तर सपाट करण्याचं काम करता येईल. बरोबर किंबहुना ज्या प्रकारचं सपाटीकरण मोठा हायवे बांधण्यासाठी करावा लागतो त्यासाठी एका मर्यादेनंतर यंत्रच लागतं. बरोबर त्या प्रत्येक स्क्वेअर फुटामागे काही ना काहीतरी भर घालावी लागते. त्यामुळे बरोबर त्याचा अन्य मटेरियलचा खर्च वाढतो. सिमेंट कॉन्क्रीट असेल तर त्याहून वाढतो आणि तय असेल तर त्याहून यंत्रसामुग्रीवरचाही खर्च वाढतो. बरोबर तात्पर्य या प्रकारच्या कामांमधून रोजगार किती तयार होईल हा याच्यासाठी असणाऱ्या ज्या अटी आहेत त्या हा अटी शिथिल कराव्यात. एक हा नंबर 2 हा ही मजूर 5 किलोमीटर पर्यंतच येतील असं आपण गृहीत धरतो. याच्याऐवजी जशी आता अन्य एरवी बाबतीत बोललं जातं मजुरांच्या छावण्या या प्रकारच्या कामांना उपलब्ध करून द्याव्या. बर म्हणजे बर जसं ऊस तोडणी कामगारांसाठी कारखाने करतात हो हो तशा प्रकारच्या पण तितक्या वाईट नाही त्या फार खराब असतात. पण त्या प्रकारच्या छावण्या जर आपण उभ्या करून दिल्या हा तर हे लोक फार मोठ्या अंतरावरती देखील कामासाठी जायला तयार होऊ शकतील. बरोबर गावातले लोक देखील जायला तयार होऊ शकतील. हा बरोबर एक मोठा फरक राज्य सरकार आणि केंद्र सरकारांनी आपापसात मेळजोळ करून ठरवायचा भाग आहे. त्याचं हो कारण काम कुठे आहेत, संधी कुठे आहे, बरं किती प्रकारची आहे, कुठे छावणी उभी केली पाहिजे, या प्रकारचे जे यंत्रणा आहेत ह्या यंत्रणा राज्य सरकार आणि स्थानिक सरकारांखेरीज या राबवता येत नाहीत. केंद्र सरकारच्या पैशाने ही कामं होत नाही. बरोबर बर सर तुम्ही आज या ठिकाणी आमच्या या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आटकेपारच्या परिवारातर्फे तुमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.